नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी एक खुशखबर देण्यात आलेली आहे. या संदर्भात आजचा आपला हा व्हिडिओ आहे. शासन निर्णय जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर जो डिसेंबरचा रखडलेला हप्ता आहे, हा हप्ता लाभार्थ्यांना कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तरही आपण पाहणार आहोत. या प्रश्नासंदर्भातही माहिती पाहणार आहोत. डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे ही माहिती व्हिडिओमध्ये आहे, त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचे नाही. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या योजनेच्या सर्व अपडेट पाहण्यास मिळतील. तर शासन निर्णय जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जो निर्गमित करण्यात आलेला आहे, पहा हा जो शासन निर्णय आहे, या शासन निर्णयाची प्रस्तावना दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 संपूर्ण देशभरात दिनांक 17 एप्रिल 2017 पासून लागू करण्यात आलेला असून दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 1995 निरसित करण्यात आलेला आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अन्वये दिव्यांगांच्या 21 दिव्यांग प्रवर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 34 नुसार सरळ सेवा व पदोन्नतीमध्ये दिव्यांगांना 4% आरक्षण विहित करण्यात आलेले आहे. सदर आरक्षण हे दिव्यांगाच्या सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने केलेले आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वायत्त संस्था, महामंडळे इत्यादीमध्ये पदांचा आढावा घेऊन कलम 33 अन्वये दिव्यांगांची पद सुनिश्चित करणे आवश्यक आहे आणि त्यानुसार सदर कार्यपद्धती करताना कोणत्याही दिव्यांगांवर अन्याय होणार नाही, तसेच विभागाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होणार नाही, यानुसारही कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने एकसमान कार्यपद्धती आवश्यक असून सदर कार्यपद्धती करताना कोणत्याही दिव्यांगांवर अन्याय होणार नाही. तर इथं महत्त्वाची ज्या लाईन्स आहेत, या शासन निर्णयामध्ये सदर कार्यपद्धती करताना कोणत्याही दिव्यांगांवर अन्याय होणार नाही, तसेच दिव्यांगाच्या कार्यक्षमतेवर विभागाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होणार नाही, यानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. आणि त्याच अनुषंगाने एक समान कार्यपद्धती आवश्यक असून त्याबाबत केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक 3, संदर्भ क्रमांक 5 अन्वये कार्यपद्धती विहित केलेली असून त्याच अनुषंगाने यापूर्वी असलेले संदर्भ क्रमांक 2 व 4 येथील परिपत्रके अधिक्रमित करून सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार हा पुढील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, जाहीर करण्यात आलेला. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 34 नुसार सरळ सेवा व पदोन्नतीमध्ये दिव्यांगांना 4% आरक्षण विहित करण्यात आलेले असून कलम 33 अन्वये शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वायत्त संस्था, महामंडळे इत्यादीमध्ये पदांचा आढावा घेऊन दिव्यांगांची पद सुनिश्चिती करणे आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगाने पद सुनिश्चिती करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे. प्रत्येक मंत्रालयीन विभाग यांची त्यांच्या विभागांतर्गत तसेच अधीनस्थ कार्यालयातील मंजूर पदांच्या संवर्गामध्ये दिव्यांगांसाठी पद सुनिश्चिती करण्यासाठी खालील दिव्यांग प्रवर्गातील किमान एक तज्ज्ञ व्यक्ती प्रतिनिधीसह समिती स्थापन करावी. तर या शासन निर्णयाचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, आता काही गोष्टी यामधील बऱ्याच लाभार्थ्यांना समजणार नाहीत, तर पहा, सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे तर हा जो शासन निर्णय आहे हा काढण्यात आलेला आहे दिव्यांगांची पदभरती करण्यासाठी. भरती होणार आहे वेगवेगळ्या विभागांमध्ये. कोणत्या ठिकाणी भरती होणार आहे तर इथं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. जे दिव्यांगांना 4% आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे, याच आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, त्याचबरोबर स्वायत्त संस्था, महामंडळे इत्यादींमध्ये जी रिक्त पदे आहेत, जे दिव्यांगांच्या आरक्षणानुसार पदसंख्या रिक्त आहेत, त्याचीच इथं आकडेवारी काढण्यात येत आहे. आणि ही पदं निश्चित केल्याच्या नंतर या ठिकाणी वेगवेगळ्या विभागांमध्ये, मंत्रालयीन विभागामध्ये, प्रत्येक विभागामध्ये एक दिव्यांग व्यक्ती अशा प्रकारची पदभरती करण्यात येणार आहे. काही दिवसापूर्वी या संदर्भातली माहिती देण्यात आलेली होती. आता शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे, त्यामुळे नक्कीच
महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आहे. खुशखबर आहे तुमच्यासाठी. या शासन निर्णयाच्या माध्यमातून दिव्यांगांची पदभरती करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असतील, स्वायत्त संस्था असतील, महामंडळे असतील, इत्यादी ठिकाणी आता दिव्यांगांची पदभरती करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच हा महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. आता हा झाला शासन निर्णयाचा मुद्दा. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपैकी दिव्यांगांसाठी ही खुशखबर आहे. आता इतर लाभार्थ्यांचं काय? इतर लाभार्थ्यांना जो मेन आणि महत्त्वाचा पडलेला प्रश्न आहे तो म्हणजे आपला डिसेंबरचा रखडलेला हप्ता. डिसेंबरचा हप्ता रखडलेला आहे. नोव्हेंबरचा हप्ता देखील ज्या पद्धतीने उशिरा मिळाला त्याच पद्धतीने डिसेंबरचा हप्ता देखील उशिरा मिळणार आहे, अशी आता इथं परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण अधिवेशन आता सुरू आहे. अधिवेशनमध्ये शासन निर्णय येईल असं लाभार्थ्यांना वाटत होतं. वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आलेले होते. अधिवेशन सुरू असताना शासन निर्णय निघेल आणि पैसे वाटपाला सुरुवात होईल, परंतु तसं आणखीनही काही होताना दिसत नाही. अधिवेशन आता संपत आलेलं आहे तरी पण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही. शासन निर्णय नेमका डिसेंबर हप्त्याचा कधी येणार हेही अस्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे डिसेंबरच्या हप्त्याची तारीखही आपण इथं सांगू शकत नाही स्पष्ट शब्दामध्ये, परंतु शक्यता आहे पुढच्या आठवड्यामध्ये हा शासन निर्णय येऊन पैसे वाटपाला सुरुवात होईल. पाहू आता शासन निर्णय कधी येतो, शासन निर्णयानुसार तारीख कधी जाहीर होते